पुणे जिल्ह्यातील लघुउद्योग हा गॅस अभावी अडचणीत आलेला आहे। आंबेगाव तालुक्यातील फॅब्रिकेशन व्यावसायिक यामुळे चांगलेच अडचणीत सापडल्याचं चित्र आहे। या व्यवसायावर अवलंबून असलेल्या अनेकांना बेरोजगारीचा सामना येत्या काळात करावा लागेल, कारण युद्धजन्य परिस्थिती जर बदलली नाही तर बेरोजगारी ओढवू शकते। या लघुउद्योजकांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। बघूया। जी युद्धजन्य परिस्थिती आहे, इराण, इस्रायल आणि अमेरिकेमध्ये हे जे युद्ध आहे त्याबाबत जो काही आता नवीन खुलासा होतोय, त्या पद्धतीने ट्रम्प यांनी इराणवर आता हल्ला करण्यासारखं काही राहिलं नाही असं म्हटलंय। मात्र तरी देखील भारतामधल्या अनेक व्यावसायिकांवर संकटाची कुऱ्हाड आल्याचं चित्र आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळतंय। मी ज्या ठिकाणी आहे ते फॅब्रिकेशनचा हा सगळा व्यवसाय आहे। मात्र इथे देखील गॅस तुटवडा असल्यामुळे आता या व्यवसायावर देखील कशा पद्धतीने संकट आलेलं आहे हे आपण पाहू शकतो। हे फॅब्रिकेशनचे व्यवसाय करणारे इथले जे मालक आहेत राहुल कोंडे यांच्याशी बातचीत करून आपण जाणून घेऊयात कशा पद्धतीने ही परिस्थिती बिघडलेली आहे आणि याचा परिणाम कसा आपल्या व्यवसायावर झालेला आहे। पूर्वी आम्हाला गॅसचा पुरवठा सुरळीत होत होता, पण आता आखाती देशामध्ये जे युद्धाचे छेडलेलं आहे त्याचे परिणाम असे झालेत की आमच्यासारख्या लघुउद्योजकांना वेळेवर गॅस उपलब्ध होत नाही। आम्हाला साधारण आठवड्याला 1 ते 2 टाक्या गॅस लागतो, पण आता अशी परिस्थिती झाली की आमच्या गॅसचा पुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे आमच्यासारख्या लघुउद्योजकांना उपासमारीची वेळ आली आहे। निश्चित। मात्र आता जर आपण पाहिलं इथं तर हा जो कमर्शियल गॅस आहे त्याची सध्या किंमत काय आहे, त्याचे दर वाढलेत का आणि गॅस पुरवठा होतोय का? म्हणजे आता जो गॅस शिल्लक आहे आता पुढे नवीन गॅस मिळतील का? नवीन गॅस मिळण्याची सुतराम शक्यता मला तरी वाटत नाही, कारण जो पूर्वी सुरळीत गॅस पुरवठा होत होता तो आता गॅसवाले द्यायला तयार नाहीत, कारण त्यांनाच पुढून माल यायला तयार नाही। एक तर काही दिवसापूर्वीच शासनाने आमच्यासारख्या लघुउद्योजकांना स्मार्ट मीटर बसून अडचणीत आणलं होतं। आता शासनाच्या ह्या धोरणामुळे आमच्यासारख्या लघुउद्योजकांना उपासमारीची वेळ आली आहे। अशा पद्धतीने आपण पाहतोय की हा संपूर्ण लघुउद्योग जे व्यावसायिक आहेत त्याच्यामुळे प्रभावित झालेले आहे। चाकण इंडस्ट्रीचं आपण उदाहरण पाहिलं, अनेक जे ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहे ती बंद पडण्याच्या मार्गावर आहे आणि छोटे मोठे व्यावसायिक देखील यामुळे प्रभावित झाल्याचं चित्र पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये दिसून येत आहे। अविनाश पवार, NDTV मराठी, मंचर, पुणे।